राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका लेखानेच उत्तर दिलं। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग राहुल गांधी यांनी आरोप केला होता। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर दिलंय। सामान्य जनांचा अपमान करणार तर जनता माफ करणार नाही, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले। त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या, पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूठ आहे, फरेब आहे, काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3 करोड 17 लाख मतं मिळाले, कारण लोकांनी झूठचा बदला घेतला। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता। 6 महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं 6 महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा? एकतर्फी हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे, या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली। मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही, जी झाली त्याला निवडणूक म्हणत